नवरात्र आहे, 9 रंग आपल्याला उधळायचे आहेत, पण दररोज साड्या नाही नेसता येत. कारण नवरात्रीच्या काळामध्ये सुद्धा, सणावारांच्या काळामध्ये सुद्धा ऑफिस चालू असतं, रुटीन चालू असतं, कामं चालू असतात. मग तेच रंग आपण डेली वेअरमध्ये जर आणले तर, म्हणूनच अगदी रोजच्या वापरामध्ये तुम्ही घरात जरी असाल, बाहेर जाऊन कामं करणार असाल, अगदी डेटवरती, ट्रिपला जरी जाणार असाल, तरी सुद्धा 9 रंग असे कपडे आता आपण विकत घेऊयात, जे आपल्याला पुन्हा सुद्धा वापरता येतील, फक्त नवरात्रीत नाही. म्हणूनच सगळ्या रंगांची उधळण अफोर्डेबल रेंज मधली मी आज तुमच्याबरोबर शेअर करत आहे. सुरू करूया. नंबर 1, पहिला रंग पांढरा. अतिशय सुंदर, क्लासिक, प्रत्येकाच्या कपाटामध्ये असायलाच हवा असा व्हाईट शर्ट, ज्याला वेस्टर्न वेअर मध्ये ब्लाउज असं म्हणतात, कारण की तो फेमिनाईन असतो. स्लीव्स बघितले, असे जे विंटेज रेट्रो स्टाईलचे जे ब्लाउजेस असतात, त्याच्यावरती काय काय जातं, सगळं जातं. असा हा कलरफुल व्हाईटच आहे, पण तरी सुद्धा सगळे रंग असलेला स्कर्ट असेल, जीन्स असेल, पॅन्ट्स असतील, वेस्टर्न वेअर मधलं सगळं याच्यावरती जाऊ शकतं. ऑफिससाठी परफेक्ट आहे, डेटवरती, बाहेर जायला, इकडून तिकडे कामं करायला सगळ्यात जास्त वापरलं जाणारं कपाटातली कुठली गोष्ट असेल तर अशा पद्धतीचा पांढरा शुभ्र सुंदर शर्ट, ज्याला चायनीज कॉलर आहे, वेगवेगळे सेम, जर एकाच वेळी छान ज्वेलरीमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली, एखादं छानसं घड्याळ आणि मस्त छोटेसे किटन हिल्सचे ऑफिसचे व्हाईट सँडल्स, तर ते जागतिक लेवलला वेगवेगळ्या पद्धतीनं स्टायलिंग करता येतात. भरपूर सायझेस याच्यामध्ये अवेलेबल आहेत. आता मी स्मॉल घातलेला आहे. मला आवडलेल्या 2-3 गोष्टी सांगते. त्यांनी कॉटन म्हटलंय, पण मला प्युअर कॉटन वाटत नाही, पण तरी सुद्धा अतिशय मऊ आणि कम्फर्टेबल फॅब्रिक आहे. तरी सुद्धा खूप जास्त सी थ्रू नाहीये. रिअल लाईफमध्ये तर अजिबातच आतले घातलेले कपडे दिसणार नाहीयेत, त्यामुळे अति स्लीप वगैरे घालण्याची गरज नाही. तिसरी गोष्ट मला आवडलेली म्हणजे याची स्टाईल खूप सुंदर आहे. याचे हे पिन स्ट्राइप जाताना, आणि ऑफकोर्स मी याला ऑफ शर्ट करून दाखवते. याची लेंथ सुंदर आहे, ओपन सोडू शकता, टकिन करू शकता, काहीही केलं. काहींना ऑफ शर्टच आवडतं इन शर्टपेक्षा, तरी सुद्धा हिप मस्त कव्हर करतंय, सगळं एकदम परफेक्ट जात आहे. रंग दुसरा, लाल. मला असं वाटतं की रोजच्या आयुष्यामध्ये फक्त कामच असतात का हो? नाही ना. कधीतरी आपल्याला स्पेशल ओकेजन्स येतात, स्पेशल डिनर्स असतात, डेट असू शकते, आपल्याला थोडंसं जास्त स्पेशल सुद्धा दिसायचं असतं. अशा वेळेला आहे ना, दरवेळी पुन्हा पुन्हा मला असं वाटतं की डायरेक्ट शॉर्ट्स घालणे किंवा क्लीवेज असणारे कॉर्सेट्स टाईट घालणे, याला पर्याय एक अतिशय सुंदर रेट्रो शिक विंटेज अशा गिंगम प्रिंटचा अप्रतिम कॉर्सेट स्टाईल प्युअर कॉटनचा 1,500 रुपयांपर्यंत येणारा हा जो ड्रेस आहे, तो फक्त समरमध्येच कशाला घालायचा आहे, एरवी सुद्धा, नवरात्र जरी असली तरी सुद्धा जे काही आपल्याला गरम होत असतं आणि एरवी सुद्धा त्याचा वापर होऊ शकता, कारण हे अतिशय सुंदर आहे. इथे मध्ये स्प्लिट आहे त्याला एक, पण तो तुम्ही शिवून घेऊ शकता आणि तो एक सुंदर फ्रॉक होणार आहे. त्याचं कारणच असं, याला टाईट करायला मागे मस्त नाड्या आहेत, त्याच्यामुळे ही वेस्ट लाईन पूर्ण टाईट होते. माझं अजिबात फ्लॅट स्टमक नाही, थोडं पोट आहे, पण कॉर्सेट स्टाईल असल्यामुळे दिसतही नाही आहे, क्लीवेज नाही दिसत आहे, चेन इथे आहे, त्याच्यामुळे घालायला काढायला अतिशय सोपा आहे, 100% कॉटनचा आहे. मला असं वाटतं हा रंग आणि हा असा एखादा रोमॅन्टिक सुंदरसा लाल रंगाचा गिंगम प्रिंटचा फ्रॉक आपल्या वॉर्डरोबमध्ये असायला काहीच हरकत नाही. या ड्रेसमध्ये डबल XL पर्यंत सायझेस अवेलेबल आहेत, आणि ऑफकोर्स तुम्ही जर स्लीवलेसला पण, कारण अप्पर टॉर्सो फक्त याच्यामध्ये दिसतोय आणि स्ट्रॅपलेस आत मी ब्रा घातलेली आहे, तुम्हाला जर याच्यामध्ये सुद्धा कम्फर्टेबल वाटत नसेल ना, तर छोटेसे टाईट बसणारे व्हाईट टी शर्ट असतात ना, त्याच्यावरती पण हा ड्रेस फार सुंदर दिसतो. अशा वेळेला या नाड्या थोड्या लूज करायच्या, किंवा एक जो याच्या आधी मी दाखवलेला व्हाईट बलून स्लीवचा जो रेट्रो स्टाईल, ओल्ड स्टाईल असा जो ब्लाऊज कम टॉप असतो ना, पांढरा शर्ट, तो सुद्धा तुम्ही आत घालू शकता आणि त्याच्यावरती हा ड्रेस घालू शकता, झाकून पाकून, आणि तरीही फॅशन. रंग तिसरा, निळा. थोडासा खोडकरपणा केलेला आहे, नेक आणि चेस्ट रेड आहे, इकडे पण स्लीव्ज लाल आहेत आणि फक्त बॉर्डर लाल आहे, पण संपूर्ण फ्रॉक निळा शार आहे. एथनिक वेअर म्हणावं, पारंपरिक की वेस्टर्न वेअर म्हणावं, अशा पद्धतीचे सुंदर प्रिंटेड असं मधलं फ्युजन असलेला हा फ्रॉक आहे. फ्रॉक आहे, पण तरी झाकून पाकू नये. स्पेशली आपण जेव्हा कुटुंबाबरोबर आपल्या फॅमिली मेंबर्समध्ये असतो, पण तरी आपल्याला फॅशन करायची असते, ट्रिपला जातो, गेट टुगेदर, कार्यक्रम, मित्रमैत्रिणी भेटतात, उगाचच विचित्र अवघडल्यासारखं होतं. अजिबात नाही. स्मॉल साईज मी घातलेली आहे, विस्कॉस रेयॉनचं कम्फर्टेबल फॅब्रिक आहे, याच्यामध्ये सगळे साईजेस येतात. मी विकत घेतला तेव्हा 1695ला मिळाला. सुंदर इन्व्हेस्टमेंट. रंग चौथा, पिवळा. माझा सगळ्यात आवडीचा रंग. नूडल स्ट्रॅप्स आणि बॅकलेस.
प्युअर कॉटन सेक्सी शॉर्ट कुर्ती. मी जेव्हा घेतली तेव्हा 1200 रुपये त्याची किंमत होती. सुंदर रंग आहे, याच्यावरचे छोटे छोटे जे गुलाबाचे फुलं आहेत त्याच्यामध्ये लालसर चुटूक रंग आहे. त्याला पेअरअप करण्यासाठी ब्राऊन कलरची कार्गो डेनिम मी घातलेली आहे. चेरी ब्राऊन असे मस्त किटन हिल्स टाकलेले आहेत आणि हे सगळं जुळवून येण्यासाठी अँटिक गोल्ड ज्वेलरी आणि छोटीशी टिकली. हे सध्या लई व्हायरल झाले कारण हे सगळं अतिशय सुंदर दिसतं. दिस इज ऑल एक्स्ट्रीमली फेमिनाईन, खूप इंडियन व्हर्जन पण तरी फ्युजन आणि तरी सेक्सी. पिवळ्या रंगातली एखादी सेक्सी शॉर्ट कुर्ती तुमच्याकडे नसेल तर घ्यायला काहीच हरकत नाही. रंग 5 हिरवा. किती सुंदर हिरवा आहे, सॅटिनचा आहे, सगळे साइजेस अवेलेबल आहेत. 1300 रुपयांना आहे. आणि हे स्लीव्स बघितले, हे असे विंटेज रेट्रो अशा स्लीव्सचे जे ब्लाउजेस असतात आणि डबल ब्रेस्टेड आहे. हे जागतिक सगळ्या गोष्टींवरती जातात. तुमच्याकडे व्हाईट पॅन्ट आहे, क्रीम पॅन्ट आहे, ब्लू जीन्स आहे, ब्लॅक जीन्स आहे, ब्लॅक पॅन्ट आहे, क्रीम कलरचा स्कर्ट आहे किंवा आजचा मी आगडम तिकडम जो वेगळेच सगळे कलर्स असलेला असा हा रंगीबेरंगी मुद्दाम स्कर्ट घातलेला आहे. त्याचं कारणच असं, याचं स्टायलिंग जागतिक सगळ्या गोष्टींवरती होऊ शकतं. तुम्ही जरा कॉन्शियस असाल की मला सतत सगळं असं झाकलेलं आवडतं तरी सुद्धा हा शर्ट इन शर्ट मी ऑफ शर्ट करून दाखवते. किती देखणा आहे, त्याचा फॉल इतका सुंदर आहे, मऊ मऊ आहे एकदम. आहा, सी से ब्लाउजेस आणि टॉप्स तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवे. रंग 6 करडा ग्रे. या जगामध्ये सगळे जे बोर शर्ट असतात ते ग्रे रंगाचे असतात कारण की करडा रंग साड्यांमध्ये जितका सेक्सी दिसतो तसा फॉर्मल शर्ट मध्ये जर करण्याचा प्रयत्न केला तर तो लई बोरिंग दिसतो. पण हा जो ग्रे शर्ट आहे त्याची मज्जाच वेगळी आहे. तो असा टाईट इथे कुठेतरी वेगळा होतोय, बलून स्लीव्स सारखा थोडासा, अजिबात मोठे कफ्स नाही आहेत त्याला, त्याच्यामुळे त्याची एक वेगळी पॅटर्न आणि डिझाईन तयार झाले. बो आहे इथे, ओपन सोडलाय, इतका तो सेक्सी आहे कारण तो इतका लूज आहे, केअरफ्री आहे आणि ऑफकोर्स ग्रेमुळे सिल्वर ऑक्सिडाइज ज्वेलरी याच्यावरती जाते. आणि यानं एक वेगळा पॅटर्न तयार झालाय. प्लीटेड ब्लॅक शर्ट जरी टाकला असला तरी तो एक रिलॅक्स स्टायलिश तरी सुद्धा ऑफिससाठी परफेक्ट असा तो लुक तयार करतोय. ग्रे असूनही काहीतरी वेगळं केल्यामुळे ना त्याला एक असा ग्लॅमर आल्यासारखं मला फ्रँकली वाटतंय. तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. प्युअर कॉटनचा आहे, 900 रुपयांचा आहे. हा साईज ऑफकोर्स स्मॉल आहे आणि याच्यामध्ये बरेच साईजेस पण अवेलेबल आहेत. आय थिंक चांगल्या कॉटनच्या ग्रे कलरच्या ऑफिससाठी रोजच्या वापरासाठीच्या असलेल्या आणि त्याच्यात इतकं मोकळं सोडतंय ते पोट दिसत नाही अशा शर्टामध्ये इन्व्हेस्टमेंट करायला काहीच हरकत नाही. रंग 7 नारंगी. आज खरं तर थोडासा जर्द नारंगी, रस्ट ऑरेंज याला म्हणतात. रेयॉन फॅब्रिक आहे पण जवळजवळ कॉटन वाटतंय, इतकं मऊ आणि कम्फर्टेबल आहे. थ्रेड वर्क आहे स्लीव्सला, त्याच्यानंतर योकला, खालच्या बाजूला आणि सगळ्यात जास्त आवडलेली गोष्ट म्हणजे पायजमा. त्याचा जो पायजमा आहे तो वेगळाच आहे, एखाद्या हॅरम पॅन्ट सारखा. त्याची हेमलाईन पण वेगळीच आहे आणि तिथेही थ्रेड वर्क आहे, त्याच्यामुळे त्याच्यात एक मज्जा आलेली. हे जे असे रंग असतात त्याच्यामुळे आपण खूप उजळ दिसतो कारण की एकदम असा ब्लड ऑरेंज असा असतो, रस्ट ऑरेंज. त्याच्यामुळे वॉर्म टोनचे आपण सगळे भारतीय अतिशय चिकडे दिसायला लागतो. मी आता घातलेला एक्स्ट्रा स्मॉल आहे, कुर्ता करेक्ट आहे, पॅन्ट थोडीशी लूज वाटते पण भयानक कम्फर्टेबल आहे. याच्यावरती ब्राऊन कोल्हापुरी वगैरे किंवा कुठच्याही पद्धतीचे ॲक्सेसरी फुटवेअर टाकलं तरी त्याला तो असं गोडवा आहे ना एथनिक वेअरचा, तो परफेक्ट येतोय. XL पर्यंत सुद्धा याच्यामध्ये साईजेस अवेलेबल आहे. नंबर 8 याच्यामध्ये मोरपंखी रंग आहे. तो आता शूटिंगला आम्हाला मिळाला नाही पण मी इथे कुठेतरी किंवा माझ्या अंगावरती घालून दाखवण्याचा प्रयत्न करते. पिकॉक ग्रीन इंडियन प्रिंट्स आणि शॉर्ट कुर्तीमध्ये जास्त चांगला दिसतो. त्याचं कारण असं ना, तो जो मोरपंखी रंग आहे ना तो वेस्टर्न वेअरपेक्षा ना कुठचे पण छानसे पंजाबी ड्रेस, कुर्ते, फिटेड जसे हे शॉर्ट कुर्ता मी आता घातलेला आहे त्याच्यावरती अतिशय देखणा दिसतो. आणि ऑफकोर्स ते पण प्युअर कॉटन आहे, साधारण याच रेंजमध्ये आहे 1200, त्यामुळे तुम्ही विकत घ्यायला काहीच हरकत नाही. रंग 9 गुलाबी. इतका सुंदर सॅटिनचा गुलाबी रंग वाया जाणार का? आपल्यातल्या सगळ्यांना गुलाबी रंग आवडतो का? कारण गुलाबी रंगाची आपल्याकडे लिपस्टिक असते, ब्लश लावला तरी मॅचिंग होतं, नेल पॉलिश आपल्याकडे आवडतात, दागिने पण तसे असतात आणि गुलाबीवरती सिल्वर आणि गोल्ड वाटेल ते जातं जरी तो कूल टोन असला तरी सुद्धा. त्याचं सॅटिन असणं त्याला रिच करतं. आज मी चुरगळलेला सॅटिनचा शर्ट घातलाय चक्क, पण तरीही त्याचं चुरगळले पण सुद्धा देखणं दिसतंय. 1400 रुपयांना आहे. सगळे साईजेस अवेलेबल आहेत. त्याचा फॉल छान आहे,
ऍपल कट आहे आणि ऑफकोर्स सेम स्कर्ट मी घातलेला आहे, तरी तुमच्या वॉर्डरोब मधल्या सगळ्या बॉटम्स वरती जाणारा हा सॅटिनचा पिंक शर्ट आहे. ऑफिससाठी मस्त आहे, कुठे डेट वरती जायला तरी सुद्धा रोमॅन्टिक कलर आहे, पिक्चर बघायला जायला, बाहेर जाताना कुठेही तो वापरात येणार आहे, कारण त्याच्या स्लीव्स पुन्हा एकदा तशाच त्या मोठ्या मोठ्या आहेत ज्या खूप फेमिनाईन त्याला करतात. जीन्स, ब्लॅक पॅन्ट्स, स्कर्ट्स, सेम पिंक मध्ये वेगळे कुठचे फॉर्मल पिंक पॅन्ट्स वगैरे, त्याच्यावरचे ब्लेझर्स, जागतिक गोष्टींवरती स्टायलिंग करता येईल. विकत घ्या हो, सुंदर आहे. खरं सांगू का, आजकाल आपण सगळेच सतत शॉपिंग करत असतो, त्यात सण येणार आहेत म्हणजे आणखी खरेदी आपण करणार. पण मला असं वाटतं पैसे घालवायचेच आहेत तर त्याची व्हॅल्यू फॉर मनी म्हणजेच एरवीच्या आयुष्यामध्ये सुद्धा ते कपडे वापरता आले पाहिजेत ना. म्हणूनच नवरात्रीच्या निमित्तानं सगळे रंग आपल्या कपाटात असायला काही हरकत नाही, पण ते असे कपडे असावेत जे आपल्या आयुष्यातल्या वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला पुन्हा पुन्हा वापरता येतील. म्हणूनच शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहताय. फॅशन, मेकअप, लाईफस्टाईलचे वेगवेगळे व्हिडिओज घेऊन मी तुमच्या भेटीला दर शुक्रवारी येतच असते. आणि आता एक कमाल गोष्ट होणार आहे, आपली कम्युनिटी मी करण्याचा प्रयत्न करते. आपल्याला ऑनलाईन मैत्री करायची आहे, वेगवेगळे विषय मी घेऊन येणार आहे, त्याबद्दलचा व्हिडिओ लवकरच येईल. आणि तरीही तुम्हाला काही ऑनलाईन साड्या खरेदी करायच्या असतील सणांच्या निमित्तानं तर याच्यानंतर तो व्हिडिओ पाहायला अजिबात विसरू नका. आय लव्ह यू.